बऱ्याच लोकांचे बरेच आशीर्वाद ह्यामुळेच थांबलेले आहेत की त्यांनी आध्यात्मिक जीवनामध्ये जेवढं करायला पाहिजे तेवढं न केल्यामुळे आशीर्वाद लांबणीवरती आहे. पुरेसा प्रयत्न न केल्यामुळे आशीर्वाद लांबणीवरती आहे. पर्याप्त प्रयत्न न केल्यामुळे आशीर्वाद लांबणीवरती आहेत. असे प्रयत्न ज्यांनी देवाला समाधान वाटलं पाहिजे, असे नव्हे की ज्यांनी स्वतःला समाधान वाटेल. आज काय केलं? आज मी एकदा प्रार्थनेला जाऊन आलो, बस. ते तुम्हाला बरं वाटतंय, तुम्हाला समाधान आहे, पण देवाची अशी इच्छा आहे सोमवार पण यायला पाहिजे, तो बुधवार पण यायला पाहिजे. नाही प्रभू, ते बुधवारचा आहे ना, असं आहे. प्रॉब्लेम तुमचा आहे ना की देवाचा. बायबल मध्ये लिहिलेलं आहे, किती सुंदर घटना आहे. किती वेळा याच्यावरती परमेश्वराने सांगितलं. परमेश्वर म्हणतो, एका मालकाचे 3 दास असतात. त्या पहिल्याला 5,000, दुसऱ्याला 2,000 आणि तिसऱ्याला 1,000 रुपये देतात. मालक दूरदेशी निघून जातो, परत तो येतो खूप काळानंतर, आणि 5,000 वाला 5,000 वरती 5,000 मिळवतो, मालक खुश. 2,000 वाला 2,000 वरती 2,000 मिळवतो, मालक खुश. काय म्हणतो? शाब्बास, भल्या व विश्वासू दासा, तू थोडक्या गोष्टीविषयी विश्वासू राहिलास, म्हणून मी तुला पुष्कळांवर नेमीन. ये धनाच्या आनंदात सहभागी हो. आणि तिसरा जो दास, जो आळशी होता, पण मला तुम्ही सांगा, मी तुम्हाला विचारतो, 1,000 रुपये वाल्यानी जर 1,000 रुपये मिळवले असते तर त्याला पण बढोतरीचं वचन असतं की नसतं? त्याला पण प्रमोशन मिळालं असतं की नसतं? त्याला पण मालकाने आपल्या आनंदात सहभागी केलं असतं की नसतं? त्याला पण मालकाने प्रशंसा केली असती की नसती? केली असती, परंतु त्यांनी केली नाही. कारण त्याला जेवढं करायला पाहिजे होतं तेवढं त्यांनी केलं. लक्षात घ्या, इनफ. परमेश्वराच्या राज्यामध्ये बऱ्याच वेळेला अशामुळेच आशीर्वाद थांबून आहेत की आपण जेवढं करायला पाहिजे तेवढं करत नाहीये. जेवढा वेळ 5,000 रुपये वाल्या तासाला 5,000 कमवण्यासाठी होता, तेवढाच वेळ 1,000 रुपये ज्याला दिले होते त्याला 1,000 रुपये कमवण्यासाठी होता, पण त्यांनी तो वापरला नाही. सोमवारच्या दिवशी तुम्ही प्रार्थनेत दिसताय, खरंय, चांगली गोष्ट आहे, देव आशीर्वादित करणारच. परंतु बुधवारच्या दिवशी पण तुम्ही येऊ शकता प्रार्थनेला, परंतु जर तुम्ही येत नाहीये तो प्रॉब्लेम तुमचा आहे. तुम्हाला समाधान वाटते सोमवार प्रती, पण देव म्हणते सोमवार आणि बुधवारी. देव म्हणते ह्या वेळेला प्रार्थनेला बस. देव म्हणते ह्या वेळेला उपवास प्रार्थना कर. देव म्हणते ह्या वेळेला तू पूर्ण मेहनत कर. देव म्हणते या वेळेला मर्यादेच्या बाहेर जाऊन मेहनत कर. तुम्ही बघा की तुमच्या जीवनामध्ये असलेले प्रश्न, तुमच्या जीवनामध्ये असलेल्या समस्या, तुमच्या जीवनामध्ये अडकलेल्या साक्षी, तुमच्या जीवनामध्ये अडकलेले आशीर्वाद, हे आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी इनफ असे प्रयत्न तुम्ही केले आहेत का? पुरेसे, पर्याप्त, जेवढे पाहिजे तेवढे आणि जेवढे करायला हवे तेवढे आपण प्रयत्न केलेत का? जेव्हा आपण आपल्या जीवनामध्ये पर्याप्त, इनफ, हवी तेवढी, जेवढी हवी तेवढी किंवा जेवढी करायला पाहिजे तेवढी आपण जर प्रार्थना करत असू, आपण जर दान करत असू, आपण जर सेवा करत